आज ना आम्ही बऱ्याच दिवसापासून साडी घातली होती. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. मग काय किचनमध्ये आले आणि भूक पण लागलेली होती आणि चहाचा पण टाइम झाला तर म्हटलं चला चहाच बनवूया. आता हा बघा डोक्याला ताप संपूर्ण जे आहे ते खेळायला घेतला तो मसाल्याचा डब्बा आणि सर्व जे आहे ते सर्व मसाले सांडवले. किचन पण जे आहे ते थोडंसं घाण होतं ते पण सर्व छान साफ केलं आणि मस्त अशी चहा जे आहे ते करून पिली. संपूर्ण जे आहे ते पत्तीचा डब्बा खेळायला घेतला होता आणि त्याला म्हटलं संकू आण तर त्यांनी लगेच आणून दिला. मस्त चाय वगैरे घेतली, मस्त पिली आणि संध्याकाळचं काम वगैरे जे आहे ते करून घेतले. आज जी आहे जरा जास्तच भांडी होती कारण की थोडी दिवाळीची पण जी आहे ती साफसफाई चाललेली आहे. संध्याकाळी मेथीची भाजी बनवायची म्हणून हे बघा मेथीची भाजी जी आहे ती मी साफ करत होते आणि इकडे आमच्या आहोंचं चाललं होतं बेसन बर्फी बनवणं. त्यांना जर गोड खायची क्रेविंग झाली का तर त्यांचं काही ना काहीतरी सुरूच असतं. त्यांनी ती बेसन बर्फी बनवली पण त्यांना काही एवढी आवडली नाही. ते म्हणतात की परफेक्ट बेसन बर्फी सारखी नाही झाली. मी पण एकदा ट्राय करून बघितली होती पण माझ्याकडून झाली नव्हती त्यामुळे ह्यावेळेस त्यांना म्हटलं तुम्हीच करा. मग काय नंतर मी माझ्या भाकरी वगैरे जे आहे ते बनवायला लागले. पण इकडे आल्यापासून जे आहे ते भाकरीच व्यवस्थित बनत नाही. मला असं वाटतंय की गिरणीतून व्यवस्थित पीठ दळून देत नाही, नुसता डोक्याला ताप. माझा तर सगळा मूडच ऑफ झाला. तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ प्लीज लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब.